यासाठी आम्ही सर्व शेतकरी आज पूर्ण जमा झालो इथे. कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं आणि त्यांना सांगितलं की आम्ही योग्य मोबदला देऊन, मोबदला कमी नाही, योग्य मोबदला देऊन आमची जमीन हस्तगत करण्यात आमचा कोणताही विरोध नाही. आणि यामुळे काय होईल, इकडला जो पश्चिम आपला विदर्भातला हे शेतकरी हा पश्चिम महाराष्ट्रातून काही दळणवळण साधन पेरला लवकर होऊन जाते, 7 ते 8 तासात तो कोल्हापूरला पोहोचू शकतो. यासाठी आम्ही पूर्ण सर्वजण आज आलो, समर्थन दिलं त्याला आणि त्याची प्रत कलेक्टर साहेबांना दिली. शक्तीपीठ नीट लक्ष द्या मित्रांनो, शक्तीपीठ महामार्गाला विदर्भातून सशर्त समर्थन दिलेलं आहे. आपलं समर्थन का विरोध हे स्थानिक प्रशासनाला निवेदनाद्वारे नक्की कळवा. तसेच कमेंट करायला विसरू नका. तसेच आपला अभिप्राय जो कमेंटमध्ये आपण लिहिलेला आहे तो व्हॉट्सअप नंबर 9307616630 वरती देखील कळवा. तर आजचा सर्वसमावेशक प्रश्न आहे की महाराष्ट्रात जर का पुणे मुंबई एक्सप्रेसवे पूर्णत्वास जातो, नागपूर मुंबई पूर्णत्वाकडे चाललेला आहे, तर अशा सगळ्या पार्श्वभूमीवरती सगळी जी परिस्थिती संभ्रम